नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे। नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी रात्र रस्त्यावर काढली। आतापर्यंत प्रशासनासोबत झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या। दरम्यान आजच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। त्यामुळे आजच्या बैठकीत काय नेमका निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। प्रांजल, आजची बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण की जर आज निर्णय झाला नाही तर जेल भरो आणि त्यानंतर मुंबईकडे कूच करण्याचा इशारा आपण ज्यावेळेला या शेतकऱ्यांशी काल बोललो होतो त्यावेळेला त्यांनी दिला होता। त्यामुळे आजची बैठक किती अर्थांनी महत्त्वाची आहे? दीपक, तसं बघितलं तर नाशिकमध्ये वातावरणात अचानक बदल झाल्याचं बघायला मिळतंय। प्रचंड गारवा असा निर्माण झालेला आहे आणि एकीकडे म्हणजे आपण बघितलं तर उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणं देखील नाशिककरांना अवघड झालेलं असतानाच दुसरीकडे मात्र आपण समोरील ही दृश्य बघत आहोत। या कडाक्याच्या थंडीमध्ये या सर्व आदिवासी शेतकरी बांधवांनी रात्र जी आहे ती रस्त्यावरती काढलेली आहेत। कुडकुडत खरं तर म्हणजे प्रत्येक आपण जर बघितलं तर कोणी अंगावरती शाल घेतलंय, ब्लँकेट घेतलंय, तर कोणी अक्षरशः आपला टॉवेल देखील पांघरलेला बघायला मिळतोय। अशा परिस्थितीमध्ये यांनी खरं तर रात्र ही काढलेली आहेत। एकीकडे आपण जर बघितलं तर शेकोट्या देखील पेटल्याचं चित्र जे आहे ते दिसून येत आहेत। आज त्यांच्या आंदोलनाचा खरं तर 8वा हा दिवस आहे आणि आज तरी तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही हे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मावशी, काय थंडी पडली आज? थंडी काय, प्लॅस्टिक आणले सगळे अंगावर, कुठून आणले कुठून माहिती नाही। प्लॅस्टिक आणले, पुष्टे आणले, रात्रभर शेक करून बसलोय आम्ही, असंच बसलोय। पण अजून काही आमच्या मागण्याचा आवाज पोहोचला नाही। आता नाही जाणार, आता आम्ही जेलमध्ये आता नाही जाणार। तुम्ही आमच्या मागण्या करायच्या, नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करायच्या। बघत आहोत आमच्या मागण्या मान्य करण्याच्या खुर्च्या खाली करा। दुसरीकडे आपण बघितलं तर इकडे शेकोट्या या पेटलेल्या आहेत। शेकोटीची ऊब ही घेतलेली जाते। या थंडीपासून कुठेतरी थोडासा सहारा आपल्याला भेटेल याचे खरं तर आणि ही दृश्य बघत आहोत। आंदोलक त्यांच्याशी आपण बोलूयात। मावशी, कुठले तुम्ही? गोटीचे आहे आम्ही। काय अचानक थंडी पडली आहेत मात्र ते देखील तुम्ही रस्त्यावर? मला नाही बोलता येत बाबा। मावशी, तुम्ही कुठले? गोटीच्याच आहे। 2 दिवस झाले थंडी वाढली ना। आज परत बैठक काय वाटते का, काय होईल बैठक? हा म्हणते आहे, मग आता बघू। म्हणते आज आहे, आज फायनल होईल म्हणतात। मग आता काय माहिती काय नाही। सुटर आणलेलं नाही, चादरी आणलेलं नाही, आम्ही बियाणं आणलंय त्याच्यावर झोपलोय। आपण बघत आहोत दीपक की अशा ही सर्व परिस्थिती आहे। आतापर्यंतच्या 5 बैठका या प्रशासनासोबतच्या निष्फळ ठरलेल्या आहेत। आज देखील पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकी होणार आहेत आणि या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला नाहीत, आम्हाला ठोस आश्वासन मिळाले नाहीत, नक्की आमच्या मागण्यांची अंमलबजावणी कशी केली जाणार आहेत। 3 महिन्यामध्ये बैठका घेऊ, त्यामध्ये खरं तर तुम्हाला आढावा घेतला जाईल। आतापर्यंतचं सर्व जी परिस्थिती आहे, कुठपर्यंत आमचे चर्चा ही शासन स्तरावर चालू आहे त्याचं तुम्हाला सांगितलं असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता आजच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर जेलभरो आंदोलनाचा इशारा हा आंदोलकांनी दिलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।